हॅलो हॅलो हां मॅडम, नाही घेतला आमचा रिपोर्ट बाळापूरमध्ये. त्यांना नाव गाव माहीत पाहिजे ते मारणाऱ्याचं. ते नाव गाव आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही येतो अकोल्यामध्ये आलो पाहतो. माझ्या पत्नीचं काही झालं कमी असतं. मॅडमले बोलून आलो आम्ही. खोटं नाही साहेब, बोललो. रिपोर्ट नाही घेतला माझा. आताच म्हणत ते नाव गाव माहीत पाहिजे म्हणत तुमचा. खोटं नाही बोलू आलो आम्ही. आमच्यावर खोटे कसे करण्यावाले, खोटे केस तुम्ही तर केले आमच्यावर सर्व. माय रिपोर्ट तुम्ही घेऊन आले ना साहेब. आता ते साहेब म्हणतात ज्यांना मारहाण केली त्याचं नाव सांगा. नाव नाही माहित आम्हाला. ज्याचं शेत आहे, ज्यानं केलेलं असं नाव ना सांगितलं ना साहेब. त्यांनी तेच सांगितलं. मी विचारा ना त्यांना. मग नाही, हे वरिष्ठ अधिकारी साहेब आहेत. हे काय बोला मॅडम. आता नाही म्हणत ते. आता तुम्हाला फोन लागतो. थांबा 1 मिनिट, पाहतो रिपोर्ट घेतात. हां हॅलो हां सर बोला ना सर. बोला तुम्ही. हॅलो, नमस्कार मॅडम. हा मॅडम बोला. बर. हा हा ठीक आहे मॅडम. दाखवा ते इकडे. यापूर्वी त्यांची एक म्हणजे तक्रारीवरून गुन्हा नोंद आहे. एनसी नोंद आहे. त्यामध्ये दोघांवर कारवाई झाली आहे. त्यानंतर यांचं एसडीएम कार्यालय आहे की त्यांनी अर्ज केला, तिथेही त्यांची सुनावणी चालू आहे. त्या व्यतिरिक्त त्या संबंधाने आज त्यांचा परत वाद झाला, तर त्या अनुषंगाने आज त्यांचा एक तक्रार नोंदून घेण्यात येत आहे. हा ठीक आहे. काय काय प्रॉब्लेम आहे? आता ते नाव माहित नाही म्हणून मला काय सांगितलं ज्याचं एक जण बोला साहेब तुम्हाला काय सांगितलं यांनी की ज्याचं वावर आहे राहून करायचं त्याच्या नावाचा रिपोर्ट लिहा. तुम्ही काय म्हणता नाही त्याचं नाव कसं काय लिहू आहे? पहिले मी काय म्हटलं, तुमचा वाद कोणाशी झालं? राहून का ते त्याच्या घरातले आहेत, पण जो हा ठोक्यावाला आहे एक पहिले यायनं काय म्हटलं की त्याच्या वावरात जो माणूस आहे त्याच्या संग वाद झाला. पण त्याचं नाव आम्हाला माहित नाही. मी काय म्हणतो, त्यानं जे याच्या शेजारी जे वावर आहे त्याच्या ठोक्यानं केलेलं आहे, तर याचं वावर ज्या व्यक्तीनं ठोक्यानं केलेलं आहे, आम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहित नाही, अनोळखी, पण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई होईल नाही नाव असल्याशिवाय. हो ना, मग नाव अनोळखी अनोळखी करून टाका साहेब तुम्ही. अनोळखी टाका. नाव माहित नाही, आता नाव कसं विचारू मी त्यांना? म्हणूनच तुला सांगून गावातून कोणाकडे माहिती नंबर करावं. त्याच्यात प्रतिबंधक कारवाई होईल नाही मग त्याच्यात, म्हणजे नाव परफेक्ट. ठीक आहे ना, बीटवाले पाहिजे काय तुम्ही हे घेऊन घ्या बसा. त्या पोरीने पोलीस स्टेशनला कशाला आणलं? नाही साहेब, हे लेकर यांच्या शूटिंग आहेत ना माझ्यावर काढेल बोरी धाके पाडल्या ना त्यांना. आणि कधी काही जीवाचं कमी असं झालं तर मी तर त्यात देऊन द्या. हा ठीक आहे, अरे त्याले तेच समजून सांगून राहिलं, त्याचं नाव नाही तर कारवाई करायसाठी माणूस लागेल की नाही. नाव माहित नाही तुम्ही ते शेताचं ते घेऊन घ्या, बीटवाला शोधीन काय आहे नाव तो पाहिजे. ठीक आहे. वाटलं काय?